हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धै मुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांत विदाम वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची अशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 30वा। संसार धर्म बुद्धीचे आहेत। संसार म्हणजे प्रतीती। आपण प्रतीतीला येतो, आपल्याला प्रतीती येते आणि आपणही प्रतीतीला येतो, म्हणजे आपण आहोत हे जे आपल्याला वाटायले ही आपली प्रतीतीच आहे। आणि आपणाला जी प्रतीती यायली ती अन्याची यायली, म्हणजे वेगळ्याची यायली। ज्याची प्रतीती यायली ते आपण नाहीत, आणि आपली जी प्रतीती यायली ते आपण आहोत। पण ती प्रतीती आपलीही यायली, ती प्रतीती सुद्धा मिथ्या आहे। कारण आपण प्रतीतीला जे यायलेलं आहोत ते आपलं खरं स्वरूप
जे प्रतीतीला यायले ते नाही. प्रतीती स्वरूप आपलं स्वरूप आहे. प्रतीती आपलं स्वरूप नाही. प्रतीती स्वरूप जे आहे ते आपलं स्वरूप आहे आणि जे प्रतीतीला यायले ते आपलं स्वरूप नाही. जसं दोरी दोरी रूपानं आहे ते दोरीचं खरं स्वरूप आहे. पण दोरी ही जर सर्परूपानं प्रतीतीला येत असेल तर ते दोरीचं स्वरूप नाही. तसं आपलं जे प्रतीतीला आपण यायलो देहवान म्हणून ते आपलं स्वरूप नाही. आणि आपलं स्वरूप कोणतं आहे मग? जे विवर्जित, देह विवर्जित म्हणजे देहाला वजा करून जे आपण आहोत ते आपण आहोत. घट आकाश, घटाला धरून आकाश जे म्हणायलो ते घट आकाश, पण आकाशाचं ते स्वरूप नाही. घट विवर्जित जे आकाश आहे ते त्या आकाशाचं खरं स्वरूप आहे. तसं आपण देहाला विवर्जित जे आहोत, देहानं विवर्जित जो आहोत ते आपलं स्वरूप आहे. मग अशा अनुभूती आपणाला ही स्वप्न अवस्थेतही येत नाही आणि जागृत अवस्थेतही येत नाही. कारण त्यावेळेस आपण कार्यरूपाला आलेलो आहोत. अंतःकरण हे कार्यरूपात येतं त्यावेळेस आपली खरी ओळख आपणाला होत नाही. ज्यावेळेस कार्याचा अभाव होतो, कार्याचा ज्यावेळेस अभाव होतो त्यावेळेस आपण कार्यविवर्जित होतो. कार्याचा अभाव होतो त्यावेळेस कार्य विवर्जित होतो. कार्य वजा होतात आणि आपली प्रतीती कारणात जाते आणि कारणात गेल्याच्या नंतर तिथं प्रतीती येत नाही. पण आपण नाहीत असं नाही. आपण आहोत, आहे रूपानं आपणाला जी प्रतीती येते ते आपलं खरं स्वरूप आहे. पण ते आहे रूपानं तरी आहोत हे वाटायले ना, ते सुद्धा उपाधीनच येत आहे. आणि ती जर कारण उपाधी जी आहे तीही कारण उपाधी जर नष्ट झाली, विवर्जित झाली, तर आपण फक्त आहे रूपानं आहोत तिथं आहेच सुद्धा प्रकाशन होत नाही. आहेच सुद्धा प्रकाशन होत नाही असं आपलं खरं स्वरूप आहे. मग हे जागृतीमध्ये जे संसार धर्म प्रतीतीला यायले ते कुणाचे? ते आपले का कारणाचे का कार्याचे? आपण हे आपल्या स्वरूपानं आपल्या जाग्यावर कुटस्थाप्रमाणे ब्रह्मचैतन्याप्रमाणे आपण स्थिर आहोत. आपल्यामध्ये कोणताच कार्यकारण भाव घडत नाही. आपल्यात कार्यकारण भाव कसलाही नाही, पण तो आपणाला आपल्यात प्रतीतीत व्हायला आहे. हे केवळ उपाधीनं व्हायला आहे. मग ती उपाधी आणि त्या उपाधीचं कारण, उपादान कारण, त्या उपाधीचं कार्याचं कारण, त्या कार्यामध्ये जे कारणत्व यायला लागलेलं आहे ते अज्ञान आहे. जे कारण आहे का ते काय कारण आहे? अज्ञान आहे. मग ते अज्ञान आपल्या ठिकाणी जेवढं आहे, आपल्या चैतन्याच्या आश्रित जेवढी अविद्या आहे, देहाच्या ठिकाणी जेवढं चैतन्य आहे
आणि त्या चैतन्याच्या आश्रित असणारी जेवढी अविद्या आहे ती अविद्या परिणामाला पावायली, तीच अविद्या परिणामाला पावायली आणि त्या परिणामाचाच कार्यरूपामध्ये जागृती आणि स्वप्न सुषुप्ती ह्या 3 गोष्टी व्हायल्यात. मग यामध्ये हे कार्य कोण करायलंय? तर आपण जे स्वरूपवान आहोत याच्यामध्ये कार्य होत नाही आणि उपाधी ही जड आहे याच्यामध्येही कार्य होत नाही. जडात कार्य होत नाही आणि चेतनातही कार्य होत नाही. कारण जड हे अचेतन स्वरूप आहे आणि चेतन हे सर्वव्याप्त आहे. चेतन हे सर्वव्याप्त आहे. इथं नाही असं म्हणायला गुंजाईशच नाही. मग ते स्वरूप आपलं आहे. आपण तसे आहोत, उपाधिवान नाहीत. उपाधी कशी आहे? आपल्या ठिकाणी जड आहे किंवा मिथ्या आहे. सत्स्वरूप नाही ती कधी असते आणि कधी नसते. म्हणून तिचं स्वरूप काय सत्स्वरूप नाही. पण ती ज्या वेळेस असते का त्यावेळेस तिच्यामध्ये आपला विवर्त होतो. त्या उपाधीमध्ये, त्या अविद्येमध्ये. आणि ती अविद्या परिणामाला पावते. कशाच्या परिणामाला पावते? तर कार्यस्वरूपाच्या परिणामाला पावते. म्हणजेच अंतःकरण जे आहे हे कार्य आहे. कुणाचं? अविद्येचं. म्हणजे ते उपादान कारण आहे. मग त्यामध्ये अंतःकरणामध्ये काही कार्यशील तत्व हे मिथ्या प्रतीतीला येतात. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. वास्तविक पाहता हे अंतःकरणच आहे. मग हे अंतःकरण कार्यरूपाला येत आहे. पण वास्तविक हे कार्यरूपाला आल्यासारखं वाटायले, पण हे कार्य नाहीच. हे कार्य झाल्यासारखं वाटायले. म्हणून कार्य हे सत्य म्हणताच येत नाही. अहो, कार्याचं कारणच सत्य नाही तर कार्य सत्य कुठून येईल? कार्य जे व्हायलंय ते कार्य हे बुद्धीला प्रतीतीत व्हायले. कुणाला? बुद्धीला. आणि बुद्धीच्या ठिकाणी जे चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा जो आभास पडलेला आहे त्या आभासाला त्याचं ज्ञान व्हायले. कारण ते ज्ञान स्वरूप आहे. चैतन्य कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि ते ज्ञान स्वरूप असल्यामुळं जी बुद्धी कार्य करायलेली आहे त्या कार्याचा तो द्रष्टा व्हायलाय, साक्षी व्हायलाय. म्हणून ती जी जाणीव जी व्हायली ती आपणाला व्हायली. कुणाला? ही जाणीव सुद्धा सत्य नाही. कारण आपण जाणीवेला यायलो. कुणामुळे यायलो? बुद्धीमुळे जाणीवेला यायलो. आणि त्या बुद्धीचा अभाव झाला की आपली जाणीव सुद्धा जायली. मग आपली जाणीव गेली म्हणून आपण नाहीत असं नाही, आणि जाणीव यायली म्हणून आपण आहोत असंही नाही. जर समजा एखाद्या घरामध्ये एखादा मनुष्य झोपलेला आहे आणि त्याला कोणीतरी बाहेरून बोलवायला आलं, का हो
तुमचे मालक आहेत का घरी? पत्नी म्हणते आहेत हो, पण ते झोपलेत. ते कसे आहेत? ते झोपलेत. मग ते झोपलेत तर मग आम्हाला का दिसनात? अहो झोपलेत म्हणजे काय? ते कशात येत? आता ते झोपीत येत. मग झोपेत आहेत म्हणजे ते नाहीत का? आहेत, पण ते आता बोलू शकत नाहीत. झोप या अवस्थेमध्ये आहे. कारण निद्रा अवस्थेमध्ये त्या अंतःकरणाचे जे कार्य आहे ते कार्य त्याच्या कारणामध्ये लीन होतात. मग कोण्या कारणामध्ये लीन होतात? तर त्याच्या उपादान कारणामध्ये ते लीन होतात. मग अंतःकरण जे आहे, जे कार्यरूपाला येतं, ते अंतःकरण कशात लीन होतं? अविद्येमध्ये लीन होतं, हे का नाही? आणि ते अविद्येमध्ये लीन झालं की मग त्या ठिकाणी ते चैतन्य त्या अंतःकरणातून त्याची जी काही ज्ञातता, व्यवहार्यता त्याला जी जाणवत होती ती त्या ठिकाणी जाणवत नाही. याला झोप म्हणावी. मग अंतःकरण लीन झालं, बुद्धी लीन झाली, म्हणून ते चैतन्य तिथं नाही असं नाही. चैतन्य तर ती बुद्धी असो की अंतःकरण असो की नसो, अज्ञान तिथं असो की नसो, अंतःकरण तर सर्वव्याप्त असतच. घट असो नसो, तिथं आकाश असतच. तसा आपण असतो, फक्त विशेष भावाला येत नाहीत. विशेष भावाला येणं म्हणजे उपाधीनं युक्त होणं आहे. आणि ते उपाधीनं युक्त आपण कशामुळं विशेष भावाला येलो? उपाधीच्या मुळं. आणि उपाधी कशी आहे? मिथ्या आहे, वास्तविक सत्य नाही. मग आपलं विशेष भावाला येणं हे सत्य आहे का? म्हणून आपण आता जागृतीत आहोत हे सुद्धा खरं नाही. आपण आता जागृतीत आहोत, आपण आता पोथी ऐकायलोत, हे सुद्धा मिथ्या आहे. कारण ही भ्रांती आपल्याला अनेक जन्मापासूनची आहे. कारण हे संस्कार हे कशात आहेत? तर चित्तात आहेत. हे संस्कार कुठे आहेत? हे चित्तात आहेत. आणि चित्त म्हणजेच अंतःकरण. आणि तेच अंतःकरण आपण त्याला सत्य म्हणून धरलेला आहे. आणि त्याची सत्यता आपण अजिबात ओळखीना, ती सत्यता खरी आहे का खोटी आहे म्हणून. अंतःकरणाची सत्यता आणि आपली सत्यता आपण विसरलो. आपली सत्यता त्या अंतःकरणाला दिली आणि त्या अंतःकरण सत्य म्हणून आपण जवळ बाळगले. आपण म्हणजे कोण आहे? त्या आभासानं. वास्तविक पाहता ते बाळगणं सुद्धा सत्य नाही. जर त्याच्याही पाठीमागून जर विचार केला शुद्ध चैतन्याकडून, तर ब्रह्म जीव झालंय हे सुद्धा म्हणणं सत्य नाही. कारण जीवत्व ही भ्रांती. दोरीवर सर्प उत्पन्न होणं ही भ्रांती आहे. तशी स्वरूपाला जीवत्व आणणं, म्हणणं, समजणं ही भ्रांती आहे. मग ही जी भ्रांती व्हायलेली आहे, ही भ्रांती सत्य आहे का? आता भ्रांती कुठे सत्य असते का? भ्रांती म्हणजे भ्रम, म्हणजे भ्रमच असतो, तो काय सत्य नसतोच. पण भ्रम सुद्धा सत्य मानणारे. भ्रमाचं स्वरूप हे अत्यंत असत रूप असतं. भ्रमाचं स्वरूपच कसं आहे? अत्यंत असत रूप आहे.
भ्रमातले पदार्थ नसतातच, पण प्रतीतीला यायलेत म्हणून हा भ्रम आहे असं म्हणावं लागतं. नाही तर भ्रम भ्रम सुद्धा नाही, कारण तो पदार्थच नाही तर भ्रम कशाचा आला. मग भ्रमामध्ये आपण ज्यावेळेस तो भ्रम आपण पाहतो त्यावेळेस आपणाला भ्रम भ्रम म्हणून वाटाणा झालाय. आता आपण प्रतीतीला आलोत म्हणजेच भ्रमात आलोत, पण हा भ्रम आपणाला भ्रम वाटाणा झालाय. हा भ्रम वाटाणा का वाटाणा? अनेक जन्माचे आपण त्या भ्रमाला सत्स्वरूप दिला आहे, है का नाही. स्वप्नामध्ये ज्यावेळेस आपण स्वप्न पाहतो त्यावेळेस आपल्याला स्वप्नातले पदार्थही दिसतात आणि स्वप्नही आपण पाहतो आणि आपणही असतो तिथं. पण आपण तिथं असतोत का? त्या ठिकाणी पदार्थ असतात का? काहीच नसतं तिथं, पण दिसतं का नाही ते? मग त्या काळी आपण त्याला सत्यत्व दिलेलं असते. स्वप्न हे खरंच जागृतीच आहे असंच वाटतंय का नाही? स्वप्न स्वप्न वाटतं का? मग त्या ठिकाणी किती सत्यता दिलेली असते. जशी जागृत आपण जागृताला सत्यता देतो ना, तशी स्वप्नालाही आपण जागृता म्हणूनच सत्यता दिलेली, स्वप्न म्हणून दिलीच नाही. मग ती स्वप्नातली जी जागृता आहे ती जागृता वास्तविक खरी आहे का? मग जागृता खरी नाही ती तर स्वप्न तरी खरं आहे का? ते स्वप्न म्हणूनही खरं नाही आणि जागृता म्हणूनही. तसं आता आपण जागृतात आहोत, ही जागृता म्हणूनही खरी नाही आणि प्रतीती म्हणून सुद्धा खरी नाही. आपण पाहिलोत हे सुद्धा खरं नाही, आपण याला जाणायलोत हे सुद्धा खरं नाही. हे संस्कार आहेत. हे आपले काय आहेत? मूळचे संस्कार पाहायलेत हे. आणि ते संस्कार म्हणजेच ती बुद्धी आहे, चित्त आहे. त्या बुद्धीनं आपण निश्चय करायलो की ही जागृत आहे आणि आपण हे कालचे देहवान आहोत आणि कालचेच आज आहोत. इतकंच नाही तर उद्याही आपण हे आजचेच दिसणार आहोत. हे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी हे संस्कार जडलेले आहेत. मग हे संस्कार कसे नष्ट होतील, म्हणजे आपण मुक्त कसे होऊ? आपल्याला मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल तर हे संस्कार कसे व्हायलेत हे जाणावं लागेल. या संस्काराला कारण काय आहे तर हे आजचे कालचे संस्कार नाही, ते अनंत जन्माचे संस्कार आहेत. अनंत जन्माचे. या संस्काराला मिटवायचं म्हटलं तर याचं जे उपादान कारण आहे त्या कारणाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. याला कारण अज्ञान आहे आणि ते अज्ञान मुळात ते नष्ट करून घ्यावं लागेल. मग ते कधी करावं लागेल? जोपर्यंत आपणाला ते अज्ञान नष्ट करण्याची साधनं आहेत तोपर्यंतच ते नष्ट करता येतं. आणि साधनं नष्ट झाले तर मग ते अज्ञान नष्ट होत नाही. मग आपण आता या मनुष्य योनीला आलेलो आहोत. असे आपल्या ठिकाणी संस्कार आता उद्भूत झालेले आहेत. संस्कार उद्भूत होणे म्हणजे जन्माला येणे. मग त्या संस्कारामध्ये विचार करण्याजोगं आपल्या ठिकाणी ज्ञान असतं. मग ते ज्ञान आपण अज्ञान सुद्धा जाणू शकतो, ज्ञान सुद्धा जाणू शकतो आणि त्या ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती करता येते. त्या ज्ञानानं की ज्या ज्ञानानं आपण अज्ञानाची उत्पत्ती केली त्याच ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती करता येते.
कारण ज्ञानानंच अज्ञानाची निवृत्ती करता येते आणि ज्ञानाचीही निवृत्ती. ती होतेच आपण मत्या. उपादान संपलं की ज्ञानही जात. कारण अविद्येपासून हे दोन्ही व्हायलेत. ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही कशापासून व्हायलेत? अविद्येपासूनच व्हायलेत. जसं स्वप्न पदार्थ आणि स्वप्नाचं ज्ञान हे कोणापासून उत्पन्न व्हायलेत? एक केवळ अज्ञानच आहे, तिथं अविद्याच आहे. स्वप्न पदार्थ हे अविद्येपासूनच उत्पन्न व्हायलेत आणि त्या पदार्थाचं ज्ञान सुद्धा अविद्येपासूनच उत्पन्न व्हायले. मग हे जे आपल्याला ते पदार्थ प्रतीतीला यायलेत आणि त्या पदार्थाचं ज्ञानही व्हायलंय, हे केवळ याला कारण अविद्या आहे. आणि अविद्या ही कशी आहे? कल्पित आहे, वास्तविक सत्य नाही. जसं आपण सत्स्वरूप आहोत तशी अविद्या, कारण अविद्येला आपण जाणणारे आहोत. अविद्या आपल्याला जाणते का? आपल्याला जाणत नाही. म्हणून आपण अविद्याला निवर्त्य करणारे आहोत, निवर्तक आहोत. आणि अविद्या निवर्त्य आहे. प्रकाश अंधकाराला घालवितो, अंधकार प्रकाशाला घालवित नाही. कारण अंधकाराच्या ठिकाणी तशी शक्ती नाही, प्रकाशाच्या ठिकाणी शक्ती आहे. म्हणजेच आपण ज्ञान स्वरूपवान आहोत आणि ते आपलं ज्ञान स्वरूप त्या अविद्येमुळे काय व्हायले? प्रकाशित व्हायले. म्हणजेच विशेष स्वरूपाला आपण अविद्येनं यायलो. मग विशेष स्वरूपानं जर आलो तर काय बिघडालं का? पण त्या अविद्येच्या कार्यामध्ये जर गुंतलो तर मग मात्र आपली फजिती आहे. आणि जर त्या अविद्येच्या कार्याला आपण जाणलं आणि तिच्या उपादानालाही कार्याच्या जाणलं, म्हणजे अविद्येला जाणलं, आणि जरी आपण विशेष स्वरूपानं असलो तरी आपलं काही म्हणजेच आपल्यात काही उणीव येणार नाही. आपण सत्स्वरूप जसे आहोत तसेच आहोत. मग किती जन्म झाले, काही झालं तरी. मग भ्रांतीमध्ये आलो तर भ्रांती जाणावी. सर्प दोरीवरचा हा सर्प नसून मिथ्या उत्पन्न व्हायलाय दोरीच्या अज्ञानामुळं. आणि आता आपल्याला दोरीचं ज्ञान झालंय, त्यावेळेस सर्पाची प्रतीती आली तरी बी आपल्याला भय वाटत नाही, भीती वाटत नाही. तसं आपणाला या बुद्धीच्या योगानं जरी प्रतीतीला आलं हे सर्व, पण त्या बुद्धीच्या योगानं जर आपण जाणलं की ही जी प्रतीती यायली ही सर्व मिथ्या आहे, तर मग येई ना का प्रतीती? मग प्रतीती येऊच नाही का? प्रतीती हे पहा, अंतःकरण असलं की प्रतीती येणारच. डोळ्याची उघड झाप पापण्यावर गेल्या की डोळ्याचं स्वरूप आहे दिसणं, दाखविणं. हे डोळ्याचं काय आहे? आता त्याचं ते कार्यच आहे, कारण ते तसं स्वरूपानच तसं आहे त्याचं. आणि पापणी मिटली की पुढं काही दिसत नाही, है का नाही? मग पापणी उघडी राहिली काय आणि पापणी झाकली काय? आपलं पाहणे रूप तर आपण आहोतच ना. आपलं पाहणे रूप हे कुठं जाणार आहे का? तसं या ठिकाणी जे हे संसार धर्म सांगायलेले आहेत, हे संसार धर्म कुणाचे आहेत? बुद्धीचे. पण वास्तविक पाहता आहेत बुद्धीचेच. पण हे तिघावरही येत आहे, कारण तिघ संघ एका मेळ्यात असल्यामुळं तिघावरही आलंय.
पण विचार करणारा तिघावर घालीत नाही. शिक्षा एकालाच देतो, कारण त्याच्यामध्ये जे कारण आहे, जे उपादान कारण आहे, जे निमित्त कारण आहे आणि जे कार्य आहे, हे जे तिघ आहेत, या तिघालाही दोष देता येत नाही. कार्य जरी तिने वाचून होत नसले, तिने वाचून कार्य होत नाही, कार्य व्हायला जरी तिने लागत असले, तरी पण त्याच्यातले जे दोन कारण आहेत, एक निमित्त आहे आणि एक उपादान आहे. मग यामध्ये उपादान कार्याच्या जवळ कार्याची सामग्री आहे आणि जे निमित्त कारण आहे ही पण सामग्रीच आहे, पण अभिन्न निमित्त उपादान कारण आहे ती. कारण ती त्याच्यामध्ये अगोदरही होती, उपादान व्हायच्या अगोदरही होती, उपादान असतानाही होती आणि उपादाच्या नंतरही ती तिथं असतीच. मग त्याला कसं धराव? ते म्हणतो बाबा चोरी व्हायच्या अगोदर बी मी तिथंच होतो, चोरी होताना मी तिथंच होतो आणि चोरी झाल्याच्या नंतर बी मी इथंच आहे, कारण मी ही चाललाच आहे ना, मी कसा चोर होईल? म्हणून आपल्या ठिकाणी तो दोष लावून घेऊ नये. पण आता आपण याच्यातून अलिप्त आहे, तरी पण हे मी करायलो, हे माझ्यामुळंच व्हायलंय, माझ्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही, हे जे आपण म्हणायलो, हे आपल्यावर आपणच आपल्यावर आरोप घ्यायलो, है का नाही? मग मी जन्मलो, मी आता आहे आणि मी मरणार आहे, ही जी त्रिपुटी आपल्या ठिकाणी लावून घ्यायलो, ही त्रिपुटी खरी त्या उपादानाची एक आपली आहे, उपादानाची त्रिपुटी आहे. पण आपण उपाधी धरून राहिल्यामुळं, उपाधिवान मानल्यामुळं हे तिचे धर्म आपल्यावर यायले, तर है का नाही? मग प्रथम दर्शनी हे धर्म तिघावरही जातात, पण विचार करून बघितलं तर हे बुद्धीवरच येत, एका कार्यावरच येत, कारण सुद्धा खरं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभव मध्ये असाच एक दृष्टांत दिलाय. चंद्र आपणाला जो लहान मोठा झाल्याचा दिसतो, तो कशामुळे दिसतो? त्याला कारण काय आहे? त्याला कारण अंधकार आहे. त्याला कारण काय आहे? अंधारच आहे. मग अंधार हा जर कारण असला असता, तर त्या अंधारानं त्याचं एकच स्वरूप दाखविलं असतं. जितका चंद्र दाखवायचा आहे त्या अंधकारानं तितकाच दाखविला असता. पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याजवळ अंधकार नसतो, म्हणून तो पूर्ण दिसतो, है का नाही? पण अष्टमीच्या दिवशी तो आपणाला अर्धा दिसतो, अष्टमीला अर्धा दिसतो. मग तो अर्धा कशामुळे दिसतो? त्याच्यावर अर्धा काय येतो? अंधकार येतो, है का नाही? मग त्या अंधकारानं काय दिसतो? तो अर्धा दिसतो. त्याला कारण अर्धा दिसण्याला अंधकार आहे, है का नाही? मग तो अंधकार त्या ठिकाणी रोजच त्यानं अर्धा दाखवावं ना, मग अंधार कारण आहे ना, मग रोजच त्यानं पौर्णिमेलाही अर्धाच दाखवायला पाहिजे होता, अष्टमीलाही अर्धाच दाखवायला पाहिजे आणि प्रतिपदेलाही. मग त्या ठिकाणी त्याचा कमी कमी भाग होत चालतो, जास्त जास्त भाग होत चालतो. असं का होतं?
म्हणजेच अज्ञानामध्ये कार्य येतं. कार्य अज्ञान कशाला येतं? कार्य रूपाला येतं. अंधकार कार्य रूपाला आहे. मग ते अज्ञान अंधकाराचं कार्य कारण आहे का अंधकार कारण आहे? आता बघा अंधकारावर जे आळीव लागला ते उडाला का नाही? है का नाही? मग तसंच आपल्या ठिकाणी जी अविद्या आहे ती अविद्या कारण आहे का? ते अविद्याचं जे कार्य आहे का? आता कार्य काय आहे? अंतःकरण कार्य आहे, है का नाही? मग ते कार्य कारण आहे कशाला? या संसार धर्माला. मग जन्माला येणं म्हणजेच अंतःकरणाला येणं. जन्माला येणं म्हणजेच अंतःकरणाला जर आपण नाहीच आलो तर आपल्याकडून कार्य घडतील का? मग हे अंतःकरणाला का यायलो? अंतःकरण आपल्याला का भेटायले? तर आपण त्याचं जे उपादान कारण आहे अंतःकरणाचं, त्या उपादान कारणामध्ये लिप्त आहोत. त्याची आत्यंतिक निवृत्ती करीनात. निवृत्ती व्हायली पण लय रूप व्हायली त्याची निवृत्ती व्हायली आणि लय रूप निवृत्ती. याला निवृत्ती खरं म्हणतच नाही. आपल्याला वाटतंय गेलेला जन्म, हे जन्म आणि याच्या पुढचा जन्म, हे जन्म वास्तविक पाहता नाहीतच. जसं आपण कालचे आहेत का तेच आजचे आहोत, आणि आजचे आहेत का तेच उद्या. उद्याला आपण आजचेच आहेत. म्हणजे हे जे आपल्याला मध्ये झोप यायली, जे कालचे होत ती रात्रीची झोप मदत आली होती आणि पुन्हा आजचे वाटायलो. हे कालचे ना आजचे काऊन वाटायलो तर आपल्याला मदत झोप होती म्हणून, है का नाही? तसं आता आपण जन्मलोत असं का वाटायलो? ते मदत झोप अविद्या आहे. ती अविद्येच्या पलीकडे जाऊन बघा, आपण सतत जागेत. आपला कधीच जन्म नाही आणि कधीच जन्म नाही म्हणून मरणही नाही. आता चंद्राच्या ठिकाणी जे काय कमी अधिक कला आहेत त्या आपल्याला ह्या पृथ्वीवरून दिसायला. आपण चंद्राच्या ठिकाणी जा, तिथं आपल्याला रात्र आणि दिवस आपणाला इथून दिसायला लागले. तर आपण सूर्याजवळ जा, तिथं रात्रही नाही आणि दिवसही नाही. पण आपण विशिष्ट अज्ञानात आहोत. आपण विशिष्ट जागेवर आहोत, विशिष्ट ठिकाणावर आहोत, म्हणून हे आपल्याला असं दिसायले. मग आता आपण विशिष्टामध्ये आलोत. आपण कुठे आलोत आता? म्हणजे अंतःकरण हे काय आहे? एक विशिष्ट आहे. आणि तितक्यामध्येच आपण मानायलो तर आपण एवढेच येत, आपण एवढेच येत. पण आपण तेवढे आहेत का हे जाणायचं आपल्या ठिकाणी ज्ञान नाही. ते ज्ञान आपण काय केलंय? करीना झालोत. म्हणजेच अज्ञानामध्ये आपण वावरायलो. म्हणून हेच अज्ञान निवृत्त करायचंय. हे अज्ञान निवृत्त केलं की आमुचा प्रकृती पलीकडील भाव कल्पने विन लागशी पाहू. कल्पनेतून जर बघितलं तर आपण एवढेच येत, आणि कल्पना सोडून जर बघितलं तर आपण केवढेत म्हणून. कारण तुझ्या नामाचा महिमा तुझे न कळे मेघश्यामा. कारण देवाला त्याच्या नामाचा महिमा त्यालाच कळत नाही, तो केवढा आहे म्हणून. कारण ते जर जाणायचं असेल तर अंतःकरण लागतं ना. अंतःकरण जरी असलं तरी तेवढं जाणता येत नाही. म्हणजे अंतःकरण जे निर्माण होतंय ते संकुचितच होतंय. आणि आता ईश्वरालाही जाणता येतंय. ईश्वर ही कसा आहे? समष्टी रूपानं आहे आणि सर्वज्ञ रूपानं आहे. म्हणून ईश्वराची उपाधी जी आहे ती कशी आहे? शुद्ध आहे आणि सात्विक आहे. आणि त्या उपाधीनं तो सर्वज्ञ आहे. आणि जीव
अल्पज्ञ आहे आणि व्यष्टीमध्ये आहे. व्यष्टी अज्ञान आणि समष्टी अज्ञान. सर्व जीवाचं जे अज्ञान आहे जगतातलं ते समष्टी अज्ञान आणि एकट्याचं आपल्या ठिकाणी जे वाटायले ते व्यष्टी अज्ञान आहे. जसं एकटा झोपला की त्याला वाटतं मी एकटा झोपलो, पण रात्री सगळा देश झोपतो, ते व्यष्टी अज्ञान हे समष्टी अज्ञान. आणि एकटा झोपला तो त्याचं व्यष्टी अज्ञान. तसं ईश्वर हा समष्टी स्वरूप आहे. कारण माया जेवढी आहे तेवढा ईश्वर आहे आणि माया ही शुद्ध आणि सत्वगुण आहे तिच्यामध्ये, म्हणून तिच्या ठिकाणी आज्ञेपणा नाही, त्याच्यामध्ये आज्ञता नाही. आणि जीवाच्या ठिकाणी अज्ञानता आहे. कारण जशी उपाधी असेल तसं ज्ञान होत असतं. ईश्वराची उपाधी ही मायाना आहे, माया आहे आणि ती मायामध्ये तमोगुण आणि रजोगुण नाहीच्याच रूपात आहे. आणि केवळ सत्वगुण म्हटलं की सर्व ज्ञान होत असतं. सत्वगुणात सर्व, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ आहे. कारण जीवाला जी उपाधी मिळाली आहे ती अविद्या आहे आणि तीच अविद्या जीवाला मी जन्मलो, मी करताय, मी भोगताय, त्या अविद्येमुळं तसा भ्रम व्हायलेला आहे. वास्तविक पाहता अविद्या ही कल्पित आहे हे जीवानं जाणावं. अविद्या ही कशी आहे? कल्पित आहे, वास्तविक सत्य नाही. आणि आपण सत्स्वरूप आहोत, आपण चित स्वरूप आहोत आणि आपण आनंद स्वरूप आहोत असं जीवानं मानावं. आता असं खरं स्वरूप, आता इथं बुद्धीचे धर्म आहेत हे जे सांगितलं आहे ते का सांगितलंय? कारण काहीतरी थोडं का व्हायना, कल्पित का व्हायना हे मानावं लागल. ज्या अर्थी आता आपणाला पुढं शास्त्र सांगायचंय त्या अर्थी, जसं समजा आता जग मानायचं म्हणल्यावर माया मानावीच लागते, जग मानायचं म्हणल्यावर माया मानावीच लागते. तसं आता इथं हे जे संसार धर्म जे व्हायले तर आपल्याला अनुभव यायलाय संसार धर्माचा, मग याला काहीतरी मान म्हणून मानावंच लागते. म्हणून हे जे धर्म आहेत हे संसार धर्म बुद्धीचे आहेत असंच मानावं लागेल. म्हणजे बुद्धी म्हणजे ती कल्पनाच, हे कल्पनेचे धर्म आहेत. मग जर समजा असं मानलंच हे संसार धर्म बुद्धीचे आहेत, तर शिष्य म्हणतो गुरुजी हे संसार धर्म बुद्धीचे आहेत असं मानायला काय हरकत नाही, पण आपण जे जीवाचं लक्षण केलं आहे कसं, कुटस्थ आणि बुद्धी, आणि बुद्धीच्या ठिकाणी पडलेलं प्रतिबिंब कुणाचं? कुटस्थाचं. या तिघांना मिळून काय म्हणता तुम्ही? जीव म्हणता. पण आता जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये हे बरोबर आहे, कारण तिथं बुद्धी आपणाला हे तत्व आपण जाणायलो. पण ज्यावेळेस निद्रा अवस्था येते त्यावेळेस बुद्धी नसते. मग त्या ठिकाणी जीवाचं स्वरूप हे स्पष्ट व्हायना किंवा सिद्ध व्हायना ना, मग तिथं जीव कसा मानायचा? कारण बुद्धीच नसते ना. बुद्धीच मरायली, बुद्धीच राहायना म्हणल्यावर जीवही राहू नये तिथं.
मग तो झोपला की कायमचाच झोपा. ते तसं म्हणलं नाही, पण त्याचा म्हणण्याचा भाव तसा आहे. तो काय म्हणतो पहा, आपण कुटस्थ बुद्धी आणि आभास हे तीन मिळून जीवाचे लक्षण केले, पण त्यात थोडा उणेपणा आहे असं मला वाटतंय. कोणता उणेपणा? कारण झोपेत बुद्धी नाही पण जीव आहे. जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचे लक्षण जात नाही. जीव असून जीवाचे लक्षण जात नाही म्हणजेच जीवाचं लक्षण जाय ना. बुद्धी नाही म्हणल्यावर मग जीव मरायतलाय की. जीव कुठे राहिलाय? त्याच्यावर जाईत नाही लक्षण. आणि जीव तर असतो ना झोपीमध्ये. हो, असा त्या लक्षणावर अतिव्याप्ती हा दोष येतो, है का नाही? कारण अतिव्याप्ती व्हाय नाही. याच दोषात शास्त्रात प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे असे म्हणतात. जीवावर अव्याप्ती ही लक्षण आहे असे म्हणतात. कारण शास्त्रात जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवाला काय म्हणतात? विश्व म्हणतात, है का नाही? आणि स्वप्नस्थ जीवाला काय म्हणतात? तेजस म्हणतात. आणि जो निद्रा अवस्थेत असतो झोपेमध्ये त्याला, त्या अभिमानाला काय म्हणतात? प्राज्ञ म्हणतात. आता प्राज्ञ स्वरूपावर ज्यावेळेस लक्षण घालायचंय त्यावेळेस तो प्राज्ञ राहायच ना, कारण तिथं बुद्धी नाहीच ना. म्हणजे सुषुप्ती अवस्थेच्या अभिमानी जीवास प्राज्ञ असे म्हणतात. मग वर दिलेल्या जीवाचे लक्षण मानलं, कारण बुद्धी जर घेतलं विशेषण तर जीव व्हायला. बर बुद्धी विशेषण नाही घेतलं तर प्राज्ञ स्वरूप कुठे उरायले जीवाचं? जसं जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये तेजस आणि विश्व हे बुद्धी आहे म्हणून आहे म्हणा, पण झोपीमध्ये तुम्ही म्हणता बुद्धीच नाही, बुद्धी नसते, तर मग तिथं प्राज्ञ स्वरूप कसं म्हणता येईल त्याला? तर ते प्राज्ञ स्वरूप जीवावर जात नाही, तिथं जीवाला प्राज्ञ म्हणता येत नाही. याचं समाधान सांगा. असा शिष्य खरंच इतका बारकाई बघणारा, अहो समजा 100 करदुडे घेतले आणि त्याच्यात एका करदुड्याचा गुताडव झाला तर माणूस जाऊ द्या म्हणत, एकाचा तर झाला, देत फेकून ते. त्याचा कुठे एकाचाच गुतडा काढीत बसाव? नाही तर नाही, एखादा द्याला फेकून. 99 तर हाय तर न करदुडे. एकाला काय कोण इथं तू म्हणतो तसं नाही. 100ला 100. चूक म्हणजे चूक. किलोभर जरी सूत आणलं तरी त्याच्यातला एक दोरा असतो का, ते दोरा सुद्धा वाया जाऊ नये, इतका चिकट हा शिशी. कारण वेदांतामध्ये इतका चिकटपणा असेल तरच तो खरा वेदांती म्हणते. कारण लक्षणच तसं केलंय, समूळ माया नुरे जेव्हा आणि विश्वब्रह्म होईल तेव्हा. विश्वब्रह्म कधी होईल? समूळ माया. मुळा सगट माया उरू नये, आणि उलसिक जरी उरली तर ती फुटणार. तस या ठिकाणी तो म्हणतो जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्थेमध्ये स्पष्टता बुद्धीची आहे की आमचा हा व्यवहार सगळा चालायला तो कशाने चालायलाय? बुद्धीनेच चालायलाय, है का नाही? पण बुद्धी झोपीमध्ये त्याच्या कारणामध्ये लीन व्हायली, मग त्या ठिकाणी जीवाचं जीवत्व कुठे उरायले? तर जीवाचं जीवत्व उरू नये, पण जीव असतो, मग संगती कशी लावायची? त्यावेळेस म्हणते बाबा रे, हा वास्तविक दोष नाही, याला दोष मानून, म्हणजे त्या ठिकाणी बुद्धी नाही असं म्हणून. बुद्धी असते, फक्त दिसत नाही.
कसं तर झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत भाव नसतो. अत्यंत अभाव स्वरूप बुद्धीचं भाव झालेला असतो. अत्यंत अभावाला गेलेली नसते ते. ती अभाव रूप होते पण अत्यंत अभाव नसतो. तिथं थोडी शिल्लक राहते. झोपलेला मरत नाही हो. झोपलेला मरत नाही. मरत नाही, तो असतो, फक्त त्याचा व्यवहार बंद होतो. मग व्यवहार बंद होणं म्हणजे मर नाही का, नाही. नस नाही का. नाही. तस अत्यंत अभाव कशाला म्हणायचं आणि अभाव कशाला म्हणायचं. म्हणजे अत्यंत अभाव म्हणजे तिथं काहीच नाही. अत्यंत अभाव हा वंद्यापुत्राचा आहे. वंद्यापुत्र कसा आहे, अत्यंत अभाव. अत्यंत अभाव आहे. आणि आता रात्री पडलेला स्वप्नाचं आपल्याला या ठिकाणी आता काय आहे, अभाव. अभाव आहे का नाही. किंवा उद्याचे जे आपल्याला पदार्थ दिसणार आहेत ते आता त्यांचा काय आहे, अभाव. हा दिसणार नाही असं थोडंच आहे. दिसणार. दिसणार आहे पण अत्यंत अभाव नाही त्याचा. म्हणून ती आपल्या कारणात म्हणजे कुटस्थाच्या आश्रित जे अज्ञान असतं का, कुठं आहे अज्ञान, कुटस्थाच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानात ती लीन पावलेली असते. आणि उत्पन्न तरी कुठून झालेली, तिथूनच उत्पन्न होते ती. एवढेच. लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे. सुरुवातीला आम्ही लक्षणामध्ये बुद्धी असाच शब्द घातला होता, हे का नाही. म्हणून कोणत्या रूपाची आहे हे असं काय सांगितलं नाही. ती बुद्धी कोण्या रूपाची आहे असं सांगितलं नाही. हे सांगितले नाही. पण इतका बारकाव्यात पडण्यापेक्षा, इतका बारीकपणा करण्यापेक्षा समजुती करता बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे भागत आहे. ती व्यष्टी अज्ञानात जाते. ती बुद्धी कुठे जाते, व्यष्टी अज्ञानात जाते. आणि व्यष्टी अज्ञानात गेल्यामुळं त्या ठिकाणी कार्याचा अभाव होतो. आणि मग त्या ठिकाणी कार्याला ती पावत नाही. ती व्यष्टी अज्ञानामध्ये लीन होते. आणि ज्या वेळेस पुन्हा जागृता येते त्यावेळेस आणखी ते अंतःकरण चालू होतंय आणि मग त्या ठिकाणी बुद्धी ती कार्याला येते. एवढंच. म्हणून सर्व व्यापक चैतन्याचे आश्रित अज्ञान आहे. हे असं समजा की सर्व व्यापक चैतन्य म्हणजेच ब्रह्मचैतन्य. सर्व व्यापक चैतन्य कोण आहे, ब्रह्मचैतन्य सर्व व्यापक आहे. आणि त्याचे आश्रित काय आहे, अज्ञान आहे. हे मागे सांगितलेलंच आहे. आणि तेच समष्टी अज्ञान. त्या अज्ञानाला काय म्हणायचं, म्हणजे चैतन्याचे आश्रित असणार चैतन्य सर्व व्यापक आहे म्हणून अज्ञानी कसं झालं, समष्टी झालं. त्या अज्ञानापैकी एक शरीरात जे अज्ञान अंश कारण असेल, एका शरीराला अज्ञान अंश तेवढ्या शरीराचाच, ते व्यष्टी अज्ञान म्हणायचं, है का नाही. आता दुसरे लक्षण असे की कुटस्थ चैतन्य, जर तुला तसं लक्षणच करायचं असेल तर आता व्यष्टी अज्ञान आलंच का नाही आता एका शरीराला, मग ते व्यष्टी अज्ञान. कुटस्थ आणि व्यष्टी अज्ञान आणि त्या व्यष्टी अज्ञात पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब. म्हणून याला इतक्या ह्या तिन्हीला मिळून जीव म्हणलं तरी आता व्यष्टी अज्ञान म्हणलं काय आणि बुद्धी म्हणलं काय. आता हे पहा, अज्ञान आणि बुद्धी, बुद्धी हे कार्य आहे आणि अज्ञान हे बुद्धीचं काय आहे, कारण आहे. आणि वेदांत शास्त्रामध्ये कार्यकारणाचा अभेद सांगितलाय. तेच त्या ठिकाणी भेदानं सांगितलंय, कारण त्या ठिकाणी स्पष्टता बुद्धीची होते, दिसते, कळते म्हणून बुद्धी सांगितले त्या ठिकाणी. आणि जर अज्ञान म्हणलं असतं तर अज्ञान आपणाला आज्ञा असतं. आपल्याला अज्ञान जाणवत नाही, बुद्धी जाणवती,
है का नाही? झोपेमध्ये आपण आज्ञा स्वरूपान असतो. मी काही जाणत नाही असं म्हणतो, पण आपल्याला दृश्यत्वाला अज्ञान येतं का? ते नाही. आपण जाणत नाहीत, झोपेमध्ये काही जाणत नाहीत असं कधी म्हणतो? जाग झाल्यावर. हो. पण ज्यावेळेस ते अज्ञान आपल्या जवळ असतं किंवा अज्ञानाचं वेष्टन आपल्यावर असतं, त्यावेळेस आपल्याला अज्ञान प्रतीला येतं का? नाही ना, आपण म्हणतोच नाही तशी. अज्ञानाला आपण प्रकाशित करतो का त्यावेळेस तिथं? नाही. आणि आता जागृतीमध्ये आपण बुद्धीला प्रकाशित करायलो, हो. अज्ञानालाही प्रकाशित करायलो. हो. म्हणून बुद्धी त्या ठिकाणी हे तत्व घातलंय, ते कळण्यामुळं घातलंय. आता ते कळण्यामुळं बुद्धी तत्व घातलंय की बाबा हे बुद्धीच्या ठिकाणी पडलं प्रतिबिंब म्हणजे जीव. हो. कोणाचं प्रतिबिंब? कुटस्थाचं प्रतिबिंब बुद्धीत पडलंय, त्याला म्हणायचं, त्या चिदाभासाला काय म्हणायचं? जीव म्हणायचं. आता अज्ञानात पडलं काय आणि बुद्धीत पडलं काय? एकूण एकच झालं. हे का नाही? तसं त्या व्यष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास हे तीन मिळून जीव चैतन्य मानायचं. असे लक्षण केले म्हणजे प्राज्ञेची हानी होत नाही. जे प्राज्ञ स्वरूप आहे का ते तुझा जिवंत राहिल्यावर तुला वाटतंय. आता बुद्धीचं म्हटलं तरी पण ती बुद्धी त्या ठिकाणी लीन अज्ञानात मानायची, इतकाच आहे फक्त फरक. प्रज्ञाची हानी होणार नाही, कारण सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही. सुषुप्तीत अज्ञानाचा अभाव नाही. अज्ञान शिल्लक आहे तिथं, पण बुद्धी नसल्यामुळं बुद्धीचा अभाव आहे का नाही? बुद्धीचा अभाव व्हायला म्हणून तुला तसं वाटायला की प्राज्ञावर त्या ठिकाणी लक्षण जायना झालंय, आणि अज्ञान म्हणल्यावर मग तुला वाटतंय हाय का नाही? कारण अज्ञान त्या ठिकाणी आहे. आहे असं वाटत आहे, बुद्धी नसल्यामुळे जाणत नाही, म्हणून तुला तसं वाटायला लागलंय. आणि सुषुप्तीमध्ये तो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश आहे. अज्ञानाचा प्रतीती सहित आहे. तोच जागृत स्वप्नेत बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. तोच अज्ञान अंश काय व्हायलाय? बुद्धी रूपाला परिणामाला पावायलाय, म्हणजे कार्यरूपाला यायलाय. म्हणून तो अज्ञानांशी चैतन्य प्रतिबिंबासहितच असतो. अज्ञानांश जरी मानला तरी तो प्रतिबिंबासहितच असतो, कारण अज्ञानात ही प्रतिबिंब चैतन्याचं असतच, बुद्धीतच असतं असं नाही, त्या अज्ञानात सुद्धा असतो असे म्हटले पाहिजे. आणि त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्न अवस्थेमध्ये, त्याच अज्ञानांशाचा जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये बुद्धिरूप परिणाम होतो. म्हणजे ते परिणामाला कोणी आले? बुद्धिरूप परिणामाला. परिणाम म्हणजेच उत्पत्ती. त्या उत्पत्तीला कोणी यायले? ते अज्ञानच यायले. आणि ते अज्ञान कसं यायलंय? प्रतिबिंबासहित आलंय, प्रतिबिंबाला सोडून नाही. त्या बुद्धीमध्येच संसार धर्माची प्रतीती होते. व्यष्टी अज्ञानात होत नाही. व्यष्टी अज्ञानात प्रतीती होती का? व्यष्टी अज्ञानात. आणि प्रतीती कुठे होती? बुद्धीत होती. त्यांचं म्हणणं काय आहे? व्यष्टी अज्ञानात होत नाही. संसार धर्माची प्रतीती कुठे होते? बुद्धीत होते. व्यष्टी अज्ञानात म्हणजे कारणात होत नाही, कार्यात होते. प्रतीती कुठे होते? कार्यात होते. अज्ञानानं, अंधकारानं चंद्र आपणाला लहान मोठा दिसतो असं नाही, तर त्या अज्ञानाच्या कार्यानं, म्हणजेच त्या अंधकाराच्या कार्यामुळं लहान मोठा दिसतो, त्या अंधकारामुळं दिसत नाही असं माना म्हणते ते. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाच्या लक्षणात बुद्धी शब्द घातला आहे, आणि दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने बरोबरच आहेत. दोन्ही लक्षणं कशी आहेत? बरोबर आहेत. फक्त त्या ठिकाणी कार्य कारण भाव मानावा लागेल. आणि कार्य कारण भाव जर नाही मानला तर जे व्यष्टी अज्ञान आहे का त्याच्या ठिकाणी कार्य होणार नाही, आणि बुद्धीच्या ठिकाणी कार्य.
बुद्धीच कार्य आहे ना, आणि मग ते कार्याचा परिणाम दाखविणारच ना. पण कारण हे परिणाम दाखवित नाहीत. ते जेव्हा परिणामाला पावल ते कार्यातून दाखवित आहे. बापाला बापत्व येणं हे त्याच्या लेकावर आहे. बापाला बापत्व येणं हे त्या बापावर आहे का? लेकरू झालं तर त्याला बाप पण येत आहे का नाही? मग तो बाप केव्हा होतो? हा, हे लक्षात घ्या ना. बापाला बापत्व लेकरापासून आहे. म्हणजे बाप जो होतो तो लेकरापासून होतो असं म्हणायला काय हरकत आहे का? बापाची उत्पत्ती कोणापासून आहे? मुलापासून आहे. आणि असं बोललो की म्हणते तुम्ही कसं उरपटच बोलायला दोबा ना. आता हे खरं आहे का नाही बरं? हा, आता बायकोपासूनच नवरा होतय, नवऱ्यापासूनच बायको होती. बायकोला नवरा नसला तर बायको कशी होईल? आणि नवऱ्याला बायको नसली तर? आणि तसंच आहे मग लेकरू नसलं तर बाप कसा होईल? मग लेकरापासूनच बाप होत आहे का नाही? तसं त्याप्रमाणे या ठिकाणी कार्य असल तरच कारणाची सिद्धी लागते, नाही तर कारणाची सिद्धी लागत नाही. तशी बुद्धी जर कार्यरूपाला आली आहे त्याचं कारण अविद्याच, पण ती बुद्धी जोपर्यंत कार्यरूपाला येत नाही तोपर्यंत हे संसार धर्म कुणाचे आहेत याचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी हे प्रकाशन कसं करता येईल कोणाचे आहेत म्हणून. आता अज्ञान, झोपेमध्ये अज्ञान आहे, पण त्या ठिकाणी सगळं असून सुद्धा नाहीच आहे ना. सगळं आहे पण नाही. पण ज्या जागृता आली, बुद्धी कार्यान्वित झाली की मग ते संसार धर्म कोणाचेच म्हणावं लागतील. मग आता बुद्धीचेच म्हणून ते आम्ही तसं म्हणलो की बाबा हे संसार धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातले आहेत. सुरुवातीला कुटस्थ चैतन्य सांगायचं होतं त्यावेळेस आम्ही विकल्पाने त्याच्यामुळेच हे दोन शब्द घातले होते की हा घोळ पुढे येईल म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान, अथवा शब्द आहे मधात, किंवा अथवा म्हणजे हा बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान. हा, समष्टी अज्ञान बी नाही म्हणली, व्यष्टी अज्ञान ज्याचं त्याचं अज्ञान, असे दोन शब्द विकल्पाने घातले आहेत. मुख्य जीवाचा व्यष्टी अज्ञानात, जीवपणा व्यष्टी अज्ञानातच आहे. तसा जर विचार केला तर जीवाचा जीवपणा कुठे आहे? अज्ञानातच आहे, म्हणजे कारणामुळेच आहे. सुख दुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. म्हणजे सुख दुःखाचे जे धर्म होतात का ते बुद्धी असल्याशिवाय होत नाही. आणि जर बुद्धी नसेल तर हे धर्म होणार नाही, आणि बुद्धी असेल तर सुख दुःखादी धर्म होतील, है का नाही? म्हणजे सुख दुःखादी धर्म हे कारणात नाही, पण जीवाचा जीवपणा कारणातच आहे. जीवाचा जीवपणा कारणातच आहे, है का नाही? आणि तेच कारण कार्यरूपाला आलं की त्या ठिकाणी संसार धर्माची उत्पत्ती. आणि कारण तशाला तसंच जर राहिलं तर ते कारण ब्रह्मरूपच आहे. ते कारण कसं आहे? कार्याला आलं तर ते कारण आहे, आणि कार्य जर नाही झालं तर कारण सुद्धा नाही. म्हणजेच जीव चैतन्याची दोन्ही तऱ्हेची लक्षणे सांगितली. आता जीवाची जी लक्षणं सांगायचे ते दोन्ही तऱ्हेनं सांगितले. तिथं कोणाला जसं मानायचंय तसं माना. वेळ नाही झाला की तर व्यष्टी अज्ञान आणि बुद्धी हेच दोन विशेषण आहेत. व्यष्टी अज्ञान जर मानलं तरी धकत आहे,
आणि बुद्धी मानलं तरी पण ते असा फरक जाणवा की कार्यावर सिद्ध करायचं असेल तर बुद्धी धरावी, कारणावरून सिद्ध करायचं असेल तर वेष्टी अज्ञान मानावं, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील भाग उद्या पाहू. कुंडली कवर दे